मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बौद्धिमत्ता क्षमता परीक्षेवर चाचणी. तर हे सॅटचा पेपर, याला म्हणतात इंग्लिशमध्ये सॅटचे पेपर. एनएमएसच्या पेपरामध्ये हे होतात. तर चला, इथून आपण पहिलाच पाठ घेतलेला आहे. क्रमाने येणार अक्षर गट. चला सुरुवात करूया. हे नमुना प्रश्न आपण नाही घेणार, डायरेक्ट जाणार याच्यावर. तर चला आपण सुरुवात करूया. कारण ते सूचना वाचून घ्यायची आपण पद्धतशीर पूर्ण सूचना. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर इथे काय दिले आहे बघा. बी डी बी यांच्यामध्ये किती फरक आहे? बी सी डी येथे 1चा फरक आहे. डी ई एफ जी येथे 3. चला मी रफवरच घेतो. काय बी डी जी के पी व्ही आणि ते विचारलं इथे काय येणार, हे मी रफवर घेतले आहे. बी सी डी इथे कितीचा आहे फरक? इथे आहे 2चा. डी ई एफ जी इथे 1ने वाढला 3चा. जी एच आय जे के इथे 3, इथे 4चा फरक झाला बघा. 1 वाढत आहे. मग इथे काय? येथे 5चा राहील. के एल एम एन ओ पी इथे आहे 5चा. पी मग इथे 6चा असेल. पी क्यू आर एस टी यू व्ही इथे आहे 5चा. मग इथे कितीचा? इथे 6चा. मग इथे कितीचा असेल? बरोबर 7चा. व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी कितीचा असेल? येथे येणार सी. मग काय येणार? येथे आपले उत्तर आहे सी. चला ऑप्शनमध्ये आहे का बघून घेऊ. इथे आहे ऑप्शन क्रमांक 4. या प्रश्नाचे हे ऑप्शन बरोबर राहील. तर चला नंतरच्या प्रश्नाकडे वळूया. इथे काय? जे एल एन पी आर टी जे के एल एल एम एन. इथे बघा, इथे तसाच होणार. मी लिहून घेते. जे एल एन पी आर टी आणि ते महाप्रश्नाचे. चला आपण रफवर घेतला. जे के एल इथे किती? 2चा. एल एम एन 2चा. ओ पी क्यू आर एस टी बघा 2चा आहे. मग इथे किती राहील? 2चा. यू व्ही इथे येईल मग व्ही. चला ऑप्शनमध्ये आहे का बघू. इथे आहे व्ही. हे बघा ऑप्शन क्रमांक 3. चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. रफवर काढून घेते मी. यू ई व्ही डी डब्ल्यू सी एक्स बी वाय ए इथे. चला नंतर आपण सोडवूया याला. यू इथे बघा हे लाईन यू व्ही येते काय? व्ही डब्ल्यू ए यू व्ही डब्ल्यू. प्रश्नाकडे जाऊया. इथे एक्स असेल बघा. इथे बघा, इथे एक नाही. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय नंतर काय येईल मग? झेड. इथे सोप्याच क्रमांकात आले. इथे एकही फरक नाही. ई डी ई इथे एकही नाही. सी बी पहिले पासून आला आहे. मग इथे काय? इथून यावाल्या क्रमाने आला आहे. ह्या दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे असे आले आहे बघा. असे इकडून इकडे. आणि या क्रमात कसा गेलाय? इकडून इकडे. तर चला येच्या पहिले काय येणार? इथे पण झेड येणार. झेड आहे का? चला बघून घेऊ. हे बघा ऑप्शन क्रमांक 4. चला प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न लिहून टाकते मी. सी एक्स एफ यू
IRLO आणि नंतर विचारल्या काय एल. हां चला या इकडं C DEF 3चा DEF. GHI इथे पण 3चा. JKL इथे पण. मग इथे काय झालं इथे पण 3चाच. L MNO इथे काय L O ते O येणार झाला. नंतर X VWX इथे पण 3चा उलटा आलाय पा. O PQR 3चा असा आलाय. पण या प्रश्नक्रमाने हे खालचे वाले असते यावाल्या क्रमाने गेले आहेत, नाही वरचे वाले यावाल्या क्रमाने. हां चला ओच्या पहिले काय ते लिहून घेऊ. PQRSTU नाही MNO नंतर P बघा MNOP इथे काय विचारलाय ओच्या पहिलेचे म्हणजे एमच्या पहिले काय ते एल येते LMN काय येणार LMN. मग काय येणार MNO काय येणार यम काय याचे OM. चला ऑप्शन क्रमांकात आहे का बघून घेऊ आपण, नाही तर चुकले असेल आपले ना. OL च्या नंतर काय येणार. नाही पहिले अक्षर आपले काय आले, पहिले O आले. तर आपण बघू पहिले अक्षर O आले. पहिले अक्षर O आले. बघा काय येणार. याचे उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये आले आहे OL. याचे उत्तर हे येणार. चला 5व्या क्वेश्चनकडे वळू. XTPLH. चला याला सोडवू. XTPLH नंतर PQRST. चला याला पण सोडवूया. चला विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या प्रश्नाकडे वळू. 6व्या. मला वाटते याच्यात काहीतरी चूक आहे. चला नंतर आपण यावाल्या प्रश्नाकडे वळू. AEIO. चला AEIO AEIO नंतर क्वेश्चन मार्क. चला बघा इकडं ABCD E इथे कितीचा आहे 4. EFGHI इथे आहे 4चा. JKLMNO इथे बघा EFGHI ABCDE हो का आपण समजून पहिले पाहू. ऑप्शन मध्ये ABCDE FGHI बघा याच्यामध्ये 6चा आहे. नंतर O नंतर 6 आल्यानंतर O PQRSTU बघा आहे ऑप्शनमध्ये. ऑप्शन क्रमांक 4. चला नंतर 7 कडे वळूया. 3A. चला बघूया याचाही. 3A 5C 7E 11G नंतर आहे क्वेश्चन मार्क.
नंतर आहे काय आहे जी. चला याला सोडवू. 3 4 5 6 7 पहा 2 2चा फरक आहे. 4 5 6 7 8 9 10 11. मग का सिद्धा झाला 4चा. मग इथे पण येईल 4चा 11. 12 13 14 15. नंतर येईल 15. मग इथे काय ये बी सी 2 सी डी ई एफ जी. मग काय एफ जी ई ई ई एफ जी एच आय. नंतर येईल एच आय 15 आय. चला ऑप्शन क्रमांकात आहे का तर बघू. 15 आय बघ नाही 15 जी एच आय जे के एल एम एन 11 12 13. बघा ते नाही 15 नाही. इथे पण 2नाच वाढला. इथे 1 ना 4 वाढले. नंतर अजून 2नेच वाढला. मग अजून 2ने वाढला. मग 4ने वाढणार. क्रम समजून घ्यावं लागते नाहीतर चूक होऊ शकते. याचे ऑप्शन येईल 13 आय. चला नंतर 8व्या प्रश्नाकडे. ए डी जी इथे लिहून घेऊ. ए डी जी एच के एन ते म्हणते माहीत नाही. ए डी जी ए बी सी डी ई एफ जी एच किती 7चा एच आय जे के एल एम एन ओ. इथे एल ओ. बघा मी सांगतो ह्या दोघांमध्ये 7चा फरक आहे. मग या 7चा मग याच्यामध्ये पण 7चाच फरक आहे. डी ई एफ जी एच आय जे के इथे पण 7. के एल एम एन ओ पी क्यू आर इथे एल आर इथे पण 7चाच आहे. जी एच आय जे के एल एम एन इथे पण 7चा एन ओ पी क्यू आर एस टी यू यू एल ओ यू आर 7चा फरक आहे. ओ आर यू. चला बघू ऑप्शनमध्ये. ओ आर यू आहे. चला नंतरचा प्रश्न. आजच्यासाठी एवढेच. आपण 8च प्रश्न घेतले. तर हे व्हिडिओ खूप लॉंग झालेले आहे म्हणून आपण काही घेणार नाही. चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कॉमेंट करून विचारू शकता. धन्यवाद.